जय गजानन मित्रांनो, प्रगट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर प्रगट दिनानिमित्त आमच्या खालच्या गजानन महाराजच्या मंदिरमध्ये असं सुंदरचं डेकोरेशन केलं। तिथं मला माझे खूप दिवसाचे हरपलेले मित्र भेटले। मस्त मसाले भात आणि बुंदीचा प्रसाद होता तिथं, आणि ते खाऊन आम्ही निघालो अमरावतीचं शेगाव म्हणजे श्री गुरु गजानन धाम मध्ये। इथं आल्यावर भाई एकदम पॉझिटिव्ह वाटते। आणि बघा, प्रगट दिनानिमित्त गर्दीच गर्दी आहे इथं। तर एवढ्या गर्दीत तर काही गाडी लावली नाही, आम्ही आत्याच्या घरी गाडी लावून दिली आणि तिथून पायदळ चालत गेलो। अमरावतीचे खूप लोक श्री गुरु गजानन धाम मध्ये दर्शन करायला येतात, पण आता ज्यांना माहित नाही त्यांनी नक्की येसाल। आज तर काही डायरेक्ट दर्शन होतं नाही, आज होतं घुमून फिरून एवढ्या मोठ्या गर्दीत दर्शन। एवढ्या मोठ्या लाईन मध्ये लागून आम्हाला लागल्या दर्शनाला पाऊण तास। सोबत प्रगट दिनाच्या दिवशी इथं महाप्रसाद पण असते। ज्याला ज्याला शेगावला जायला भेटत नाही तो नक्की एकदा गजानन धाम मध्ये येऊन बघा, कारण की तो फुल शेगाव सारखी वाईब आहे। आणि मंदिराच्या आतमध्ये पण बघा खूप गर्दी आहे, आणि प्रगट दिनाला तर खूपच जास्त गर्दी असते। पूर्ण मंदिर असं फुलांनी सजवलेलं होतं। इथं आपल्याला आपले मित्रही भेटले जे की कर्मचारी होते आजच्या दिवशी। आणि श्रीची मूर्ती बघा एकदम शेगावासारखीच आहे। तर आम्ही मनसोक्त श्रीचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर निघालो। इथं असं खुल्लं मैदान आहे जिथे तुम्ही फॅमिली सोबत येऊन डब्बा पार्टी पण करू शकता, आणि लहान मुलांसाठी इथं खूप सारे खेळणे आहेत। आणि प्रगट दिनानिमित्त इथं श्रीमद भागवत पुराण पण चालू होतं। हा व्हिडिओ अमरावतीतल्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि भेटू आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओ मध्ये।